हॅलो फ्रेंड्स. आता वाजले आहेत सकाळचे 4 आणि मी निघणार आहे आउटडोअर मेकअपसाठी. माझा मेकअप आहे आजचा चोपड्याला. ब्राईड आज माझी आज चोपड्याला आहे आणि आज हा मेकअप मी तुमच्यासोबत शेअर करते आहे, कारण आजची जी ब्राईड आहे तर आजचे ब्राईडचे माझे तिघही मेकअप आणि तिघही फंक्शन तिचे एकाच वेळेत आहेत. कारण बऱ्याच वेळा आपले जे लूक असतात एंगेजमेंट, हळद आणि लग्न, तर हे तिघेही मेकअप आपले वेगवेगळ्या दिवशी 3 दिवसात आपण बुकिंग असतात. तर आजच्या ब्राईडचं विशेष असं आहे की ते तिघीही लूक तिचे एकाच दिवशी आहेत आणि तेही सकाळपासून तर 1 वाजेपर्यंत मला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यामुळे हे एक मोठी जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे मी हा व्लॉग तुमच्यासाठी शेअर करते की असे काही मेकअप असतात आपल्यासाठी की ते एक मोठी जबाबदारी आपल्यावर असते. ते काम आपल्याला अगदी वेळेत कंप्लीट करून द्यायचं असतं की आपण जर लेट केलं तर त्यांचे सगळे प्रोग्राम आपल्यामुळे लेट होतात. तर मी त्याच्यात काही साईड मेकअपसुद्धा कंप्लीट केलेले. त्याच्यामुळे आधी मी गेल्या ब्राईडचा एंगेजमेंट मेकअप कंप्लीट केलेला, त्याच्यानंतर काही साईड मेकअप कंप्लीट केलेले आणि त्यानंतर ब्राईडचा हळदीचा लूक घेतलेला आणि हळदीचा लूकही ब्राईडचा खूप छान झाला. त्याच्यानंतर ब्राईडचे काही फोटो सेशन झालेले. पण असं असतं ना बऱ्याचदा की आपल्याला आधी वेळ, क्लायंट, त्याच्यानंतर बाहेर गेल्यावर बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला खूप ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. की जसं एकाच रूमला गर्दी असते, ब्राईडचे रिलेटिव्हज असतात, आपल्याला प्रॉपर ॲसेसरीज ठेवण्यासाठी काही व्यवस्था नसते. ते सगळ्या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करून घ्याव्या लागतात. पण ते सगळं करूनसुद्धा आपलं जेव्हा काम पूर्णपणे व्यवस्थित होतं तर आपल्याला खूप आनंद होतो. तसंच ह्या ब्राईडच्या बाबतीतही झालं की माझं त्या दिवशी मला कामाचा खूप प्रेशर होता, कारण त्या दिवशी माझी सेकंड ब्राईड परत शिंदखेड्याला येऊन मला करायची होती. त्याच्यामुळे मी खूप फास्ट सगळे काम केलेले आणि स्पीडने करूनसुद्धा आपण आपलं काम जे काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करतो तर त्यावेळेस तो आपल्याला खूप मोठा आनंद होतो. तर तेच माझ्यासोबत त्या दिवशी झालेलं. माझे सगळेही लूक ब्राईडचे एकदम छान झालेले आणि वेळेत झालेले. 1 वाजेपर्यंत मी ह्या ब्राईडचे सगळे तिघीही लूक कंप्लीट केलेले आणि 1 वाजता मी तिथून निघालेली. त्याच्यामुळे नंतर ब्राईडचेही रिव्ह्यू मला खूप छान मिळाले आणि अशा प्रकारे माझे सगळे